नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. कधी कधी प्रश्न पडतो की माणूस आपल्या सावलीला सुद्धा घाबरतो. मनात भीती असली ना की कशालाही घाबरायला लागतो. अगदी कशालाही. आपल्या चपलांचा आवाज हा भयंकर होतोय असंही वाटायला लागतं. कदाचित आपल्याच कपड्यांची सळसळ मनात भीतीचे तरंग उठवून जाते. घाबरणं ही मनाशी निगडीत गोष्ट आहे आणि त्यानंतरच्या कृती आपण बघत असतोच. मला प्रश्न पडलाय की राजकारणी माणसं आपल्या सावलीला सुद्धा घाबरत असतात. कसं ते तुम्हाला जरा तपशीलवार सांगतो. मुंबईमध्ये ग्रँड हयातला INDIA ची बैठक झाली, ज्याला पंतप्रधान घमंडिया असं म्हणतात. या INDIA च्या बैठकीत प्रत्येक जण एकमेकावर अविश्वास ठेवणाराच होता. म्हणजे खरं तर प्रत्येकाला देशाचा पंतप्रधान व्हायचंय. प्रत्येकाला मैं बनूंगा पीएम. मग बिहारच्या नितीश कुमारांना आत्ता मुख्यमंत्रीपद कायम ठेवून जमलंच तर पंतप्रधान व्हायचंय. दिल्लीच्या अरविंद केजरीवालांना सगळ्यात छोटं राज्य असतानाही देशाचं पंतप्रधान व्हायचंय. तर शरद पवारांच्या मनातली पंतप्रधान होण्याची इच्छा अजूनही कायमच आहे. गेला बाजार जमलाच मिळेल तर उद्धव ठाकरे देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. तामिळनाडूचे स्टॅलिन असोत, महाराष्ट्राचे उद्धव असोत, महाराष्ट्राचे शरद पवार असोत की अजून कोणी, अशी 10 नावं तरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतली निघतील. मला प्रश्न आहे, या 10 नावापैकी राहुल गांधी वगळता, म्हणजे ज्यांचं नाव आपण घेतलं नाही, ते कोण लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत? म्हणजे अजून तरी कोणीच फायनल झालं नाही आणि लोकांनी यांना पंतप्रधान करून टाकलंय. असो, बापुड्यांची प्रत्येकाची इच्छा असते. मीही शाळेत निबंध लिहिलायच की मी देशाचा पंतप्रधान झालो तर. कल्पना विस्तार आणि शक्ती विस्तार याच्यामध्ये फरक असतो, एवढं करण्या इतके तरी भारतातील जनता सुज्ञ आहे. म्हणजे शाळेत असताना आम्ही निबंध लिहू शकतो आणि पंतप्रधान झाल्यावर काय काय करता येईल याचा विचार करू शकतो. हा झाला कल्पना विस्तार. पंतप्रधान व्हायचंच आहे असं समजून आपल्या शक्तीचा विस्तार करणं आणि तेवढी माणसं जमा करून आपण देशाचा पंतप्रधान होणं, देशाचा नायक होणं, हा शक्ती विस्ताराचा भाग ज्याला जमेल तो होतो की. आता अधूनमधून लॉटरी लागते काही लोकांना. बना दो कोई भी गधा घोडा असं म्हटल्यावर कोणीतरी पंतप्रधान होऊन जातं आणि आता करायचंच आहे 4-6 महिने तर कोणाला तरी करून टाका असं म्हटल्यावर कोणीतरी पंतप्रधान होऊन जातं. भीती सगळ्यांनाच आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पतंगाला कापण्याचा प्रयत्न करतोय. जे कोणीही ढील देत नाहीये. काटाकाटी, पतंगाची काटाकाटी जोरदार चालली आहे. बरं, ती पक्षापक्षातली काटाकाटी समजू शकतो. पक्षातल्या पक्षात काटाकाटी म्हणजे जे आपल्या बरोबरीला येऊच शकणार नाहीत अशाही माणसांची काटाकाटी करायची. पुरुष नेतृत्वाने बाई नेतृत्वाला मागं टाकणं हा विषय सुद्धा पुरुषांच्या एकाधिकारशाहीचा, पुरुषी अहंकाराचा असं आपण म्हणू शकतो. त्याचा निषेधही करूया. आपण यावर कित्येक वेळेला बोलून झालंय. म्हणजे फडणवीसांनी कसं पंकजा मुंडेंचं नेतृत्व मागं टाकलं, बाई नकोच म्हणून हे सगळं घडत गेलं. दादांनी कसं सुप्रिया सुळेंना पतंग कापायचा म्हणून वेगळा निर्णय घेतला. हेही पुरुषी अहंकाराचं उदाहरण झालं. एक ना अनेक अशी किती नावं सापडतील की पुरुषी अहंकारात स्त्रियांचं नेतृत्व संपवलंय. इथे स्त्रियांचं नेतृत्व संपवायला लागल्या. स्त्रियांना स्त्रियांची भीती वाटते. बरं, कोणत्या स्त्रीला कोणत्या स्त्रीची भीती वाटते? एकदम टॉपला असलेल्या स्त्रीला, एकदम खालच्या स्तरावर काम करणाऱ्या, जिल्हा स्तरावर सुद्धा नेतृत्व म्हणून मान्यता नसलेल्या स्त्रीची भीती वाटते. तर कधी दिल्लीतल्या कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या स्त्रीला दिल्या गेलेल्या महत्वाविषयी आश्चर्य वाटतंय. मी बोलतोय सुप्रिया सुळेंना वाटणाऱ्या भीतीवरती. कसली भीती वाटतेय सुप्रिया सुळेंना? सुप्रिया सुळेंच्याकडं तुम्ही कालच्या INDIA बैठकीत बघितलं असेल ना, तर तुमच्या लक्षात येईल की सुप्रिया सुळे अगदीच सगळ्यांचं स्वागत करण्यात मग्न होते. बैठकीचं यजमानपद होतं उद्धव ठाकरेंच्याकडं आणि यजमानपद आपल्याकडे असल्याच्या थाटामध्ये प्रत्येकाचं स्वागत करण्यात सुप्रिया सुळे गर्क होत्या. तसं त्यांना
फार इंटरेस्ट असतो आलेल्या नेत्यांचं स्वागत करण्यात. आपण नाही का बघितलं 2.5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 3.5 वर्षापूर्वी, माफ करा, ते 2.5 तोंडात बसलंय ना, कारण सरकारच टिकलं होतं 2.5 वर्ष. आता हे नवं येऊन सुद्धा वर्ष उलटून गेलंय. त्यामुळं 3.5 वर्षापूर्वी जेव्हा सरकारचा शपथविधी होता तेव्हा सुप्रिया सुळे प्रत्येकाला कसं भरभरून स्वागत करत होत्या हेही आपण बघितलंय. शरद पवारांच्या लेकीला दुसऱ्यांनी काहीतरी केल्याची भीती का वाटावी? कशाची भीती वाटते पवारांच्या लेकीला? मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, तो बघून घ्या. बघितला? यात सुप्रिया सुळे राहुल गांधींच्या सोबत फोटो काढणाऱ्या एका कार्यकर्तीला बाजूला करतायत, हाताला धरून ओढतायत असं स्पष्टपणे दिसतंय. कोण आहे ही कार्यकर्ती? खरं तर राज्यस्तरावर जिचं नाव सुद्धा अजून ठीकसं पोहोचलेलं नाहीये. म्हणजे बारामतीच्या एका सभेत अजित पवारांनी भाषणात सांगितलं होतं, सुप्रिया सक्सेनाला आवर, तिच्या भाषेवर नियंत्रण ठेव. त्यामुळं ह्या कोण आहेत हे महाराष्ट्रातल्या लोकांना कुतूहल निर्माण झालेलं होतं. धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेपर्यंतची निवडणूक लढणारी एक सामान्य कार्यकर्ती जी आपल्या स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करते. अशा अनेक महिला कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्याला घडविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला पाहिजे असंच आमचं मत आहे. कारण नवीन नेतृत्व तयार झालं तरच पुढची पिढी सक्षम होणार आहे, तरच नवं नेतृत्व काम करणार आहे. नाहीतर 75, 80, 82, 83 पर्यंत एकच नेतृत्व काम करत राहतं की. म्हणजे जुन्या नेत्यांनी जायचंच नाही ठरवल्यामुळं नव्या नेत्यांना संधी कुठे मिळते? सुप्रिया सुळे वयाच्या 60त 35तल्या असलेल्या एका महिला नेत्याला बाजूला करतात, राहुल गांधींच्या जवळ जाऊ देत नाहीत. ही भीती, असूया की आपल्याच पक्षातील कार्यकर्ती मोठी होऊ नये यासाठी केली गेलेली उपाययोजना? काय होतं हे? म्हणजे प्रश्न असा पडतोय की सुप्रिया सुळेंना नेमकी भीती वाटते तरी कशाची आणि कोणाची? बरं, हे सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा केलंय का? नाही, याआधी देखील दिल्लीत असं घडलंय. शरद पवार, सुप्रिया सुळे राहुल गांधींना भेटायला गेले. म्हणजे अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर, फार जुनी गोष्ट नाहीये. आणि राहुल गांधींना भेटायला गेल्यावरती सोनिया दुहन नावाच्या एका महिला नेत्याची शरद पवारांनी राहुल गांधींशी ओळख करून दिली. तो फोटो व्हायरल झाला. व्हायरल यासाठी झाला की त्या फोटोत सुप्रिया सुळे सुद्धा दिसत होत्या. आणि सुप्रिया सुळे त्या फोटोत जे भाव दाखवत होत्या तोही तुम्ही बघताय. यात सुप्रिया सुळेंच्या मनात कितीतरी प्रश्न तुम्हाला दिसतील आणि हे प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे समोर आलेत. काय सुप्रिया सुळेंच्या मनात आहे? कसली भीती वाटतेय सुप्रिया सुळेंना? म्हणजे एकीकडं इंडियाच्या लोकांना देशाच्या पंतप्रधान पदासाठी उमेदवार आपण झालं पाहिजे आणि कोणाचा तरी पत्ता कटला पाहिजे असं वाटतं, तेव्हा ही संधी राष्ट्रवादीला मिळालीच तर तिथे आपलंच नाव आलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंना वाटत असावं का? म्हणजे इथे सुद्धा बाबांच्या जागी लेकीचा नंबर, असं काही चाललंय का? हरकत नाही, स्वप्न बघायला काय त्याला. टिमटिमणाऱ्या काजव्याने कितीही डोक्यात ठेवलं की आपण सूर्याला झाकून टाकायचं तर ते होत नसतं. सूर्य झाकायला काजवे लागत नाहीत किंवा सूर्य एवढा मोठा ग्रह आहे की तो कोणत्या ग्रहाने देखील झाकला जाऊ शकत नाही. बस सूर्यग्रहण होतं तेव्हा हा खेळ सावल्यांचा होतो आणि आलेल्या सावलीला सूर्य झाकलाय असं समजून आनंद व्यक्त करणाऱ्यांनी सूर्याला लागलेलं ग्रहण हे काही काळापुरतं असतं हे विसरून चालणार नाही. पण ग्रहण लागणार आहे म्हणून आनंद व्यक्त करता करता तिथे आपणच असलं पाहिजे असा भाव व्यक्त करणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या मनात आपल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या विषयीची भीती जराशी आश्चर्यकारक वाटते. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.